आपल्या बालपणी घडलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला लक्षात राहत नाहीत, पण काही गोष्टी अशा असतात ज्या बरीच वर्ष आपण विसरू शकत नाही, कारण त्यांनी आपल्या मनावर कुठेतरी खोलवर परिणाम केलेला असतो. अशीच ही एक भयान कथा. पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्वाचे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे. प्रसंग सांगली जिल्ह्यातील एका गावात बऱ्याच वर्षांपूर्वी घडला होता. ते गाव म्हणजे विविधतेने नटलेले, डोंगर रांगांच्या सानिध्यामध्ये बसलेले एक छोटेसे गाव. माडाची, आंब्याची, जांभळीची, करवंदाची अशा अनेक प्रकारच्या झाडांनी ते गाव व्यापले होते. हिरवळीचा परिसर असल्याने वातावरण नेहमी आल्हाददायक असायचे. काळ होता 2003-2004 सालचा. सगळं काही सुरळीत चाललं होतं, पण एक जागा होती त्या गावात, ओढ्याजवळची. तिथे काही विचित्र घटना घडायच्या, ज्याबद्दल खूप गोड निर्माण झाले होते. त्या ओढ्याजवळ खूप घनदाट झाडी होती. तिथे नेहमी सगळ्यांची ये जा असायची. म्हणजे बायका कपडे धुवायला ओढ्यावर यायच्या, जवळच्या शेतात गावकरी ये जा करायचे. लहान मुलं तिकडच्या जांभळाच्या, चिंचेच्या झाडावरून जांभळे आणि चिंचा पडायला यायचे. सुरुवातीला त्या परिसरात कोणी असल्याची अनामिक चाहूल जाणवायची. एक वेगळाच आवाज ऐकू यायचा, पण सगळ्यांना वाटायचे की भास असेल. पण हळूहळू हा प्रकार वाढू लागला. लहान मुलं त्या भागात जाऊन आल्यावर तापाने फणफणत आजारी पडायची, उलट्या करायची. लोकांना आता चांगलीच धडकी भरायला सुरुवात झाली होती. कधी कोणी रात्री शेताला पाणी द्यायला गेले की पैंजणांचा आवाज ऐकू यायचा. आता भर रात्री ओढ्याजवळ पैंजण घालून कोण फिरेल, काही कळायला मार्ग नव्हता. घडणाऱ्या प्रकारामुळे गावात चांगलीच हवा झाली होती की ओढ्याजवळ भुताटकी आहे, पण कोणाला काही कळत नव्हते की असे का घडते. त्या दिवशी असाच एक प्रकार घडला. आमच्या शेजारचा एक व्यक्ती रात्री शेताला पाणी द्यायला जायचा. इतके दिवस त्याला फक्त चाहूल जाणवायची आणि तो दुर्लक्ष करायचा. पण त्या रात्री पाण्याची मोटार सुरू करायला तो शेताच्या बांधावर गेला आणि अचानक त्याला एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. तो आवाज हळूहळू त्याच्या जवळ येत होता. अंधार असल्यामुळे काही दिसत नव्हते, पण आवाज मात्र वाढतच चालला होता. त्याने बॅटरीच्या प्रकाशात आजूबाजूला पाहण्याचा प्रयत्न केला, पण तिथे कोणीही दिसले नाही. तो घाबरून तसाच ओरडत घराजवळ आला. बाहेरचा आरडाओरडा ऐकून आम्ही सगळे घराबाहेर आलो. तो आमच्याकडे धावतच घरी आला आणि माझ्या आजोबांना घडलेले सगळे सांगू लागला. आम्ही तेव्हा लहान होतो आणि सगळे ऐकत होतो. आजोबांनी आणि माझ्या घरच्यांनी त्याला कसेबसे शांत केले, पण या एका प्रसंगाने आम्हा भावंडांच्या मनात कुतूहल निर्माण केले की त्या जागेत नक्की असे काय असेल, कारण आम्हालाही ओढ्याजवळ न जाण्याची सक्त ताकीद दिली होती. त्या रात्री आम्ही जास्त काही न बोलता गपचूप झोपून गेलो. पण दुसऱ्या दिवशी आजोबांकडे हट्ट करू लागलो की त्या काकांना नक्की काय झालं होतं, त्यांनी काय पाहिलं होतं, त्या ओढ्याजवळ भुताटकी आहे असे सगळे का म्हणतात आणि आम्हाला तिथे का जाऊ देत नाही. आम्ही भावंडांनी अगदी प्रश्नांचा भडीमार करायला सुरुवात केली. शेवटी नाईलाज असतो त्यांनी आम्हाला सगळं उलगडून सांगायला सुरुवात केली. 1970चा काळ असेल. सगळेजण मळ्यामध्ये शेती करायचे, जनावरे पाळायचे आणि आनंदाने राहायचे. सगळीकडे समाधानाचं वातावरण होतं. माझ्या आजीची एक मैत्रीण होती, रत्ना नावाची. ऐन तरुणपणातच तिचा नवरा गेलेला. तेव्हा तिचे वय 29 ते 30 असेल. ती आणि तिचा 6 वर्षांचा मुलगा दोघंच राहायचे. त्यांचं खूप मोठं शेत होतं आणि घरातली सगळी कामे करून ती स्वतः शेती करायची. एकटी असून देखील अगदी निर्भीडपणे काम करायची. तिच्या मुलामध्ये तिचा खूप जीव होता, खूप जपायची त्याला.
पण तिच्या शेजारी राहणाऱ्या लोकांचा तिच्या जमिनीवर डोळा होता. ते तिला खूप सतावायचे, त्रास द्यायचे, पण ती मात्र अगदी खंबीरपणे उभी राहायची, कोणालाही घाबरायची नाही. पण त्या नराधमांनी एक दिवस तिचा काटा काढायचे नक्की केले. तिला कायमचे संपून तिची जमीन मिळवायची असे ठरवले. नेहमीप्रमाणे आवरून ती ओढ्याकडे असलेल्या तिच्या शेतात गेली. आपल्या मुलाला चिंचेच्या झाडाखाली बसवून हातात खुरपं घेऊन शेतात काम करू लागली. तितक्यात ते 4-5 जण, ज्यांची शेतं आजूबाजूलाच होती, तिच्या शेतात येऊन जमिनीसाठी वाद घालू लागले. ती त्यांना म्हणाली की जमीन माझी आहे, शेती मीच करेन, मी कोणाला का म्हणून देऊ? ही जमीन पुढे माझ्या मुलाला कामी येईल, माझ्या हक्काची, माझ्या माणसांची आहे, ती मीच पिकवणार. त्यांच्यात बराच वेळ वाद सुरू होता आणि शेवटी तो विकोपाला गेला आणि हाणामारीवर आला. चिंचेच्या झाडाखाली बसलेला तो निरागस लहान मुलगा घडत असलेला प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत होता. बघता बघता तिने हातातले खुरपे उगारले आणि त्या लोकांनी काठ्या उगारल्या. ती एकटी बाई करणार तरी काय? त्यांनी काठ्यांनी तिच्यावर प्रहार करायला सुरुवात केली, तरीही ती विरोध करत होती. तो लहान मुलगा धावत आला आणि त्यांना विनवण्या करू लागला की माझ्या आईला मारू नका, सोडा तिला. पण त्यातल्या एकाने जोरात फटका देऊन त्या मुलाला ढकलून दिले. पण तरीही उठून तो पुन्हा आपल्या आईला वाचवायचा प्रयत्न करत राहिला. तिला बरीच मारहाण केली गेली. ती रडत होती, ओरडत होती, मदतीसाठी हाका मारत होती, पण कोणीही तिच्या मदतीला आले नाही. शेवटी मोठ्या दगडाने ठेचून तिला आणि तिच्या निरागस मुलाला त्या नराधमांनी जीवानिशी संपवले. नंतर बैलगाडीतून नेऊन पोत्यात भरून एका विहिरीत टाकून दिले. काही दिवसांनंतर शोधाशोध झाली, पोलीस केस झाली, त्यातल्या दोघांना फाशीची शिक्षा झाली, पण बाकीचे निर्दोष सुटले. रत्ना आणि तिच्या मुलाचा जिथे मृत्यू झाला, जिथे त्यांना हाल करून मारून टाकले, ती जागा, ते शेत ओढ्याच्या अगदी जवळ होते. गावातल्या खूप कमी जणांना ही गोष्ट माहीत होती की त्या जागेत अजूनही त्यांचा आत्मा अडकून पडलाय. ती जागा कोण्या नवीन व्यक्तीने विकत घेतली की असे प्रकार घडायला सुरुवात होते. बऱ्याच गावकऱ्यांना त्या ओढ्याजवळच्या परिसरात खूप चित्रविचित्र आणि भयानक अनुभव आले आहेत. असं म्हणतात की अगदी आजही रात्री अपरात्री त्यांच्या रडण्याचे, वेदनेने विव्हळण्याचे आवाज ऐकू येतात. कधी कधी ती आपल्या मुलाला कडेवर घेऊन ओढ्याजवळ उभी दिसते.